पाहिजे. नाही बैल लयच खात चाललेत, घातले दुसऱ्याच्या केळीत. बसायची जागा त्यानं निबर काठीने आणली. 2 महिने उभ्यानच खाऊ लागला. असं असतं का कुठं रे रावसाहेब? नियम असतात कुठल्याही गोष्टीला, नियम असतात. जयंती नावाची कन्या कोणाची होती? इंद्राची. मुलाचं नाव जयंत, पत्नीचं नाव शची. नाव किती गोड आहेत बघा, जयंत आणि जयंती. या जयंतीला हिचा मृत्यूचा काळ जवळ आला, पण यमाच्या लक्षात आला आपला मालक हे 33 कोटी देवाचा राजा इंद्र. मग मृत्यूचं पत्र जयंतीचं घेतलं आणि जयंतीच्या पतीकडे देऊन टाकलं. दादा, परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुमची पत्नीचं देहावसान होणार आहे. आता एखाद्याच्या सासऱ्याला 5-50 एकर जमीन असल्यावर ते नीट बोलत नाही. आता ज्याचा सासरा इंद्र म्हणल्यावर ते आडकी त्यानं थोडा सुपाऱ्या फोडीत होता, दाढानच. ते आडकी त्यानं सुपारी फोडीतच नव्हता, ते दाढानच सुपाऱ्या फोडायचं. जरसं बरं असल्याच्या नंतर सासरवाडीतून काय आल्यावर माणसं मचमचच करते. आमची तर एक जण शेंगा आता घरी खाऊन भैमुगाच्या खिशात शेंगा टाकल्या आणि मंदिराकडे खाते आला. म्हणलं कुठल्या? सासरवाडीच्या आहेत. आणि म्हणलं इकडच्या शेंगात काय वाळू निघती का? सासरवाडीतून आल्या म्हणजे खिशात टाकून मंदिराकडे खाते तू. लय चिडेवानी. आता घरी 200 क्विंटल गहू होऊ द्या, त्या बाईल किंमतच नाही. पण तिच्या माहेराहून 5 किलोचेच गव्हाचे बोटुळे द्याव द्या. बोटुळे करतात ना, लांबटे बोटुळे, शेवाया काय म्हणतात तुमच्याकडे? शेवाया. आणि मग त्या 4-5 किलो गव्हाच्या शेवाया आल्या. आणि पाडव्याच्या दिवशी शेवाया करतात. तुमच्याकडे काय करतात काय माहिती? आमच्याकडे शेवाया पाडव्याच्या दिवशी सकाळी नाश्त्याला. त्या बी शहाण्या बाईने केलेल्या शेवाया बारीक असतात. नाही काही काहीच्या अशा मायकाच्या दांड्याच. हो, त्या शेवाया नाही, ते बोटुळा, ते चमच्यान कशाला खाजा, ते धरूनच खात. बाई सुगरण पाहिजे शेवाया, कोणाला येत नसतात. लय बायकायला भजे येत नाहीत. बोंड बऱ्याच बायाला येतात. बोंड भजे नाही येत. भजे लय नरम असते त्यांना. पुरणपोळी काय काय बायान केल्यावर पुरण पाहावं लागतं, खालाकडे कोपऱ्यात का वारलाकडे. काहीचं खालचं पाखाड खालीच चिटकत. मला पुरणपोळी येते. मी म्हणलं राहू दे हंसाबाई, हो का पुरणाचा नाश करू नकोस. काही बी काही. आवजीला गौऱ्या नीट लावता येत नाही. ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं कशाला सरपणाचा नाश ग, तुला गौऱ्या लावता येणं तर धिरडे करायला लागलीस. तव्याचा खराबा नको करू तू. काय सांगू लागलं? ते पत्र आलं, पत्र. हा, ते शेवाय आमच्याकडे केल्या. मी ते जेवू लागलं, ते फराळ करू लागलं. मॅन जिजा जय हरी, या 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 महाराज या. नाही येतो म्हणलं, मंदिराकडून आलोय, आता घरी जातोय. या या या. नाही नाही, ते लगेच त्या कौसताई म्हणल्या, या ना महाराज. कौसताई या म्हणल्या, या महाराज. त्याने आवाज द्यायला म्हणलं या बाबा. कसं होतंय, कधी मध्ये त्याच्या म्हशीचं दूध आम्हाला न्यावं लागत होतं. म्हणलं उद्यापासून ही ताकद द्यायची नाही. मग गेलो. मग जेवायला होते. मला एका याच्यात भात गीत वाढा, तूप चमच्याभर टाकला, असं लखलो खाल्ला चमचा. नवऱ्याला टाकताना बुटकं रिचिलं. मला आनंद वाटला, नवऱ्याला रिचा बुटकं. पण काय गे रे महाराज, काय गरज काय त्याच्यावर टाकलं. मी म्हणलं आता फुकट खायचं म्हणलं वर्णन करावंच लागेल ना. मी म्हणलं काकू काय शेवाय आता? हो माझ्या बाईनं दिले, आता यायच्या माईला येतो काही? म्हणलं त्याच्या माईला काहीच येत नाही, फक्त त्याच्या माईने हेव द्यालाय तुला. त्याच्या माईनं जर हेव तुला नसता द्याला तर तुला हिमालयाच्या पायथ्यात बसावं लागलं असतं भगवी साडी घालून. असं नाही म्हणलो मी, इथं म्हणायलो. ती मागच्या हप्त्यात मेली म्हणून पुन्हा म्हणायलो विठाला. इतकं सासरवाडीतलं भूषण, इतकं माहेरातलं भूषण, तर ज्याचा सासरा 33 कोटी देवाचा राजा आहे त्याला कमी भूषण असेल का? बायकोच्या मृत्यूचं पत्र पाहिलं किती आमर लोकात. मामांजी तुमची मुलगी माझ्या पत्नीचं मृत्यूपत्र आहे. यमाला बोलून घेतलं. ए यमड्या, ज्याच्याकडे लय मोठे पैसे आहेत का त्याची जीभ लांबती उतरेश्वर बुवा. हो ना डाकणी बुवा, जीभ लांबत असती दर्शन संजू बुवा, जीभ लांबती. एखाद्या बाईच्या गळ्यात जरा दागिने शिल्लक असावं, ती चांगलं बोलतच नाही. द्वारके या, आणि द्वारका म्हणणं
वछे अरे म्हणणं वाचा बाई काही चुडाच लागतो या जिबीला. जराशी पैसे आले की जराशी जीभ लांबती असं नका करी जाऊ माय. हो झोपीत चिमणी पडन घासलेटाची अंगावर एखादीची. हो असं नाही करायचं. चांगलं बोललं पाहिजे माणसाने. हे बा श्रीमंतापेक्षा गरीबाला चांगलं बोलावं त्याचा आशीर्वाद लागत असतो. हो काही काही माणसं आता गाव सामायिक सप्ताह असला ना ते एकाही कीर्तनाला हजर नसतो सुंबळ्या. पटी देतो का नाही काय माहीत. हो कीर्तनाला हजर नाही, भागवताला नाही, प्रवचनाला नाही, कशालाच नाही. आणि काल्याच्या कीर्तनाला पण नाही. आणि काल्याची पंगत बसल्यावर मग अशा 2-3 मुद्या गिद्या असा कप धोतर गितर. हो जसा रावणाचा चुलताच आलाय. हो कुठले पाहुणे आहेत. बर 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 बाबुळगावचे पाहुणे. बर 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 एकदम बुंदीवाडा. बर बर ए भावश्या इकडे. भावश्या म्हणला जाय तिकडे. 8 दिवस सप्त्यात नाही मला भावश्या म्हणायला. आणि भावश्याचा बाप याच्या रानात साला ना तरी गड्याचं पोरग बी ऐकन. अहो काळलंय बेकार आलाय. श्रीमंत माणसानं गरीबाला चांगलं बोला. वानरायच्या नादीत लागू नका. विठाला श्रीमंत गरीब माणसाला कसं बोलावे राजकारण ऐकून शिका. ते माणसं मस्त सात्विक असतात. राजकारणी माणसं लय नरम. स्वार्थ काय असतो आपल्याला काहीच कायचं द्यायचं पण ते बिचारे असे नरम. हो गुलूप शाट झालीला पण म्हणते काकू आणि तिचं एक गुलूप आणि ती म्हणते काय मॅनला इकून येत ते इकडे काय पाहिली ते इकून येत. हो ती माणसं नरम असते बरं. त्याच्या पोटात काय असू देव जाणे पण पोटात मात्र साखरच असते राजकारणाची. हो हुशार असते राजकारणाचं वागणं बिलं वेगळं. आपल्याला रगिली वेगळे. आपले कीर्तनात म्हणतात काय ओंकार राजे पकवात वाजित. काय आसाराम पकवात वाजित. आणि कीर्तन झाल्या आसऱ्याला आणि ओंकार्याला काय हे अशा अवलादी खराब आमच्या. कीर्तनात वर्णन करणार आणि माघारी इचकिनार. राजकारणी स्टेज काय द्यायना दिवे लावले हे राजकारणात. आणि धाब्यावर एकूण एकाची बिलं देतात. चांगलं वागत येत ते. आपले इथं चांगलं आणि बाहेर खराब. इथं कडक वागावं मग मधात गेल्यावर गोड आहे का नाही. काही काही गोष्टी चांगल्या असतात त्याच्या शिकायला पाहिजे त्याच्या. बस झाले आपलं टाईप संपाय. सासरे वा हे बघा पत्र. ए यमडे आला श्रीमंत मालकानं आवाज दिल्यावर काय म्हणले का तुला काही कळतंय कोणाची पोरगी. ते म्हणलं मला कळायचं काय म्हणजे तुमची सही केल्याशिवाय मी कोणाला मारितच नाही ना. इंद्राची सही लागते. वरून पाऊस कुठं पाडतो माहिती आहे का. इंद्रानं ज्या ठिकाणी सही केली त्याच भागात पाऊस पाडतो. अशी किरबिड मिरबिड सही केली की मग तुटक पाऊस पाडतो. अशी गोड सही केली की मंजूळ पाऊस पाडतो. इथं एक आणि तिथे एक टेकलं शेकलं केले की गारगोंडा पाडितो. असं त्या सहीचं कळतं त्याला. ते अशी अशी हंडी म्हणली. आता ते म्हणले मृत्यू फॉर्मवर तुमची सही आहे ना. तुमची सही असल्याशिवाय मारितच नाही ना. ते म्हणले एक काम करणं आमच्या पोरीचा फॉर्म जरा खाली घालणं. सगळ्याच्या खाली 10 वर्ष खाली घाल. ते म्हणलं खाली घालायला काय नाही पण सगळ्यांना पाहायला आहे ना. आणि सगळ्यांना पाहायला म्हणलं ते फुलं वाटा राजा आता सगळ्यांनी पाहिलाय तू फॉर्म. इंद्रानं सांगितलं अरे कसं शक्य आहे. अहो कसं शक्य म्हणजे भोगावतीच्या पाण्याची शाही आहे आणि त्या पाण्यानं केलेली शाही ती सही तुमची आहे. आम्ही काय दुसरी कोणी खोटी सही थोडी आणली. ठीक आहे म्हणले आमचं आम्हाला काम करावं लागेल. आणि जर करू द्यात नसेल तर पदाचा राजीनामा. यमाचं पद कोण घ्यायला लागले. ते कोणतं चांगलं पद असतं. बोलू नका. फुलं वाटताना हातानं वाटायची तोंडानं थोडीच वाटायची. शांत घेणार आहे ना हातात घ्या ना. प्रसाद थोडाचे आपल्याला फेकायचे फक्त 10 मिनिटं तिळांजुळी देऊन. मग करावं काय. वापस आले मालकन. जयंतीला सांगितलं जयंती 1 दिवस गेला राहिले 2.5 दिवस आता तू जाणार. जयंतीने एकच केलं मालक एक काम करा. माझी आई सध्या गोकुळात आहे. इंद्राची पत्नी शची हिनं आपलं रूप बदललं आणि राधेच्या रूपात गोकुळात आली. राधा कोण येते. इंद्राची पत्नी शची. इंद्रेड तांडरी. हो इंद्राची पत्नी शची. राधा ही शची. पत्र पाठवलं एका व्यक्षाकडं. तो हंसार बसून तिथे गोकुळात पोहोचला आणि ते पत्र दिलं त्याला. राधेला पत्र दाखवलं. आई साहेब कोण मी आहे.
कशाचं पत्र आहे? माय तुमची कन्या जयंती आहे. होय, अर्धा दिवस गेलाय आता. आजचा अर्धा आणि उद्याचा अर्धा, एकच दिवस राहिलाय. उद्या बरोबर 12:30 वाजता तुमच्या जयंती नावाची कन्या मरणार. असं राधेनं त्या यक्षाला सांगितलं. 2-4 लोक होते मागे. एकाचं नाव सांगत होतं मी कीर्तनात, मला आठवलं त्याचं नाव आता. काहो म्हणे, मृत्यूच्या फॉर्मवर माझ्या मालकाची सही असल्याशिवाय यम मारित नाही. मग हे पत्र तुम्ही इंद्राकडे घेऊन जा. सर्व लोकांनी सांगितलं, ओंकार राजे, इंद्राला पत्र दाखवून आलंय, पण इंद्राचं काही चालत नाही. बर, माझ्या मालकाचं काही चालत नाही, तुम्ही माझ्याकडे पत्र आणलं कशाला? ऐका ना, तुमच्या मालकाचं काय चालत नाही हे भाग सोडून द्या, पण तुमचं पंढरपुरातला मालक ऐकतोय. आणि तुम्ही जर पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं माझ्या माझ्या जयंती नावाच्या मुलीला मरू देऊ नका, तर पंढरपुरातला मालक ऐकल. ठीक आहे. राधेनं आवाज दिला. पंढरपुरातला मालक धावत आला. मलाही द्या 2 फुलं. चोपदार घ्या अलीकडे हातात तुमचं. चोपदार लय असं उग तालात करते तो मस्त असं. मी इथं नाचलं पाहिजे ना. काही काही वराती बशी नाचायला ती जरी सुस्तर. परमार्थात नाचायचं आहे का नाही? परमार्थात नाच. आणि इथं कोणीही नाचायचं. अहो, ज्याला बायको जागवायची अक्कल नाही त्याच्या पुढं काय नाचायचं? घोड्याच्या पुढं त्याच्या. हा, त्यानं 1.5 महिन्याला घटस्फोट दिला आणि आपण त्याच्या पुढे नाचायचं? काय लायकी आहे का त्या नालायकाच्या पुढे आपण नाचायचं? इथं नाचायचं परमार्थात. आदर तुमचा चोपदार. भगवंताला आवाज दिल्याबरोबर प्रभू आले. राधे काय इच्छा आहे? काय नाही म्हणे देवा. राधे, मी तुला देण्यासाठी बऱ्याच वेळेस आलोस, त्यावेळेस तू काहीच मागितलं नाहीस. नाही मागणार प्रभू, माझंही मागणार नाही. माझ्यासाठी काहीच मागायचं नाही. पण एक ठेवा देवा, या पृथ्वीवर तुम्ही राजा केला ना सगळ्या देवांचा, तो राजा माझा पती आहे. त्याचं नाव आहे इंद्र. आणि त्याची जयंती नावाची मुलगी आहे. त्याची नाही म्हणली, ती त्याची म्हणली असेल ना. नवऱ्याला त्याची कशी म्हणता येईल? बाया माहेरात गेल्या नवरानं, बाई नवरानं सगळं मोहच ऐकवतो. गुरख्याला बोलायली काय? माझे मालक म्हण, आमच्या पप्याचे वडील म्हण, आमच्या यमुनीचे वडील म्हण, असं काहीतरी म्हणणं. नवरानं असं नाही बोलायचं. हो, तो कपाळाचा मालक म्हणजे पांडुरंगे बाईचा. जिका भाग्याची आहे हो, तिचा पती तिचा देव. ताकद आहे त्याच्यामध्ये. प्रभू, ते इंद्र 33 कोटी देवाचे राजे आहेत. त्यांची कन्या जयंती आहे. बाळ तान आहे प्रभू. ती बाई गेल्याच्या नंतर त्या तान्या बाळाची काय अवस्था होईल? जीवनात काही मागितलं नाही. पंढरपुरातल्या मालकाला बाईने विकत घेतलं होतं. जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाईनी विकत घेतला आयुष्यभराच्या किंवा जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. पुरावा कसा आहे मला माहित नाही. चांगला आहे ना? जेवढे श्वास घेतले तेवढे तुझे नामस्मरण भजन केले. बाई मी विकत घेतला श्याम. पुराणामध्ये 6 स्त्रिया फार अधिकारी तत्वावर आहेत. त्याच्यापैकी 2घींचं नाव सांगतो. एकीचं नाव मीरा आणि एकीचं नाव राधा. काय ती मीराबाई होती, जिच्या वडिलाला 12,000 एकर जमीन होती. 12,000 एकर जमीन. जावाई किती मोठा पाहिला असता बुवानं. 64 हत्तीवर रुखोद आलता. 64 हत्तीवर रुखोद आलता. रुखोद पोरग पोरीला पाहायला आलं तवा रुखोद आलता तिकून. आपल्याकडे लग्नात देतात रुखोद. साखऱ्याचा महाराज, साखऱ्याचे बैंगण, साखऱ्याच्या चिमण्या, साखऱ्याचं घोडं. हो, तंगडं मोडं किती पोरग चोखीत घोड्याचं तंगड. आ ते साखऱ्याचं आहे ना. एका महाराजाची शेंडी गळाली, शेंडीत पोरग चोखू लागलं. अरे तू शेंडी केस म्हणलं साखरेचे केस आहे. तू ताण घ्यायला रुखोद येत होते ना. आमच्या इथं सप्ताह होता. गावातला मोठा माणूस. या असं आमच्या गावात काही घडत नसते, पण लोकायला राग येईन म्हणून गावावर घेत असतो. हे ध्यानात ठेवत जातो. एक जण म्हणला तुमच्या इथली कस्तुरी खरंच का? मी म्हणलं आमच्या इथं कस्तुरा नावाची बाईच नाही.
आणि एखादी असल्यावर हानी न तिच्या घरचं मला हे असं फक्त बाहेरच्याला राग येऊन म्हणून आमच्यावर घेत असतो. समजून घ्यायचं कोणाचं सांगायला सप्ताह होता आणि पाहुणे असे 5-25 एक जणाला नाद होता, चला चहा प्यायला गेले. पण हे बोके होते, हे पाहुणे म्हणजे चहा पित नव्हते, दूध पित होते. हो लय काय काय बोके. मी दूध पितो पुन्हा कपात पित नाही, बुटात पितो का तुम्हाला नाही म्हणालो मी. अंगावर नाही घेतलं पाहिजे काय काय गोष्टी. नाही नाही ते दूध नाहीत पित, त्याला सोमवार आहे आज. आणि तसेच आले तेल गावला. मी म्हणलं आता कीर्तनात चेक करीन आहे का नाही, म्हणून मी आणलं त्याला वाटी भरतो त्याचा. मॅच तू टाकला आणि मीच कसं पाणी टाकेन. ते म्हणले आम्ही दूध पितो. भानगड अशी झाली साखरेचा पत्तात नाही आणि मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई बासा बासा. काय करावं म्हणले. सून म्हणली बाई मामांजीचा स्वभाव लयच अवघड आहे. नाच सून नेमकंच लग्न झालेलं. ती म्हणली आता एक काम करायचं का, साखरे आणायचं नाही ना, दूध फक्त गोड झालं पाहिजे. मग आपल्याकडे आता सगळे साखरेचा रुख होता, चट खाल्ली त्याच्यातले आता 2च वस्तू आहे. आता 10-15 कोंबड्या आहेत आणि इशिका अंडे आहेत साखरेची. हा लक्षात ठेवा. मी कशाची म्हणायलो, साखरेची रुखोदात आलेली. काय देत असते रुखोदात, बैंगन वांगे टमाटे. वांगेन बैंगन एकच ना, पण साखरेची देत असते साखरेची. हो तर मग म्हणले आता या कोंबड्या जमणार नाहीत, पण आता 10 कप दुधाला किती अंडे टाकायचे. तिकडे म्हणले पाहुणे तर उलटूच लागले. अरे म्हणले अंडे, साखरेचे अंडे आहेत ते. पण त्या पोरीने इज्जत जाग्यावर ठेवली ना. 12 वाजता रातची कोणाच्या दुकानात जायचं, चुके ती चुके चुके. काय सांगू लागलो, शचीचं आयुष्यभराचे श्वास मोजलेत देवा, त्या श्वासाचं तुझं भजन केलंय. एकच देऊन टाक. जयंतीला प्राण पाहिजे, तिचं बालक छोटा आहे, द्यावं लागतंय. जगाच्या मालकानं सांगितलं राधे तुला काही देण्यासाठी आलतो. राधेने एकच मागितलं, मी ज्या ठिकाणी माझं शरीर पडन त्या ठिकाणची माती कपाळाला लावी जाय. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. तेव्हापासून गोपीच्या तो गंध कपाळाला लावतात, गळ्यात माळा असतात. बरेच लोक हातात पण घालतात. तुळशी माळा हाता गोपीचंदन पाठा, तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा. आव आणणारी लोक फार आहेत ना, लय लोक शक्य आव आणणाऱ्यावर बी जास्त चाललंय. 2-3 श्लोक पाठ असावा, पण असा आव आणणार जसा तुकाराम महाराजाचा चुलताच. ते कोणाला नाव ठेवणार ते काय ते बैल का या, आणि तू कोण म्हशीचं पोरग आहे. इतके काही काही चवणी उता आलाय उथ्यायचा. अरे स्पष्ट बोलत जाय, चांगलं बोलत जाय, निर्मळ राहत जाय, गोड सांगत जाय. काय करू तू इकून तुंबान तिकून तुंबान, फुगल्यालाच आपल्याला. हे बा दुधावर बुरी आली की ते नाचत असते. हे काही कामाचं नाही, अहंकार नाही आला पाहिजे. मालकाच्या पुढे पत्र टाकलं. राधेनं सांगितलं देवा काय द्यायचं, मला सगळं देत होतात पण देऊ नका, मला एकच द्या, जयंतीला आयुष्य द्या. जगाच्या मालकाने असं पत्र घडी केलं आणि खाली टाकलं आणि सांगितलं राधे मला जर जयंतीला आयुष्य वाढीता आलं असतं तर 7व्या अवतारात मी वनवासात होतो. माझा एक भाऊ नंदीग्रामाच्या ठिकाणी होता, माझा दुसरा भाऊ किन्नर गंधर्वाद सकल सुधा